जो विस्थापितांवरती आघात होतो, विकासाचं नियोजन जे लोकशाही विरोधी, संविधान विरोधी होतं आणि लोकांच्या वर आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय परिणाम आणतं, त्याबद्दलचं एक प्रश्नचिन्ह उभं करणं ही महिला शक्तीच करू शकते. आणि दुसरी महिलांची जीवटता. धरण्यामध्ये सुद्धा बसल्या महिला तर कधी गुटखा खायला आणि चहा प्यायला पुरुष उसून जाते, महिला उठणार नाही अगदी शेवटपर्यंत. त्यांचं जरी स्वयंपाक करण्याची वेळ झाली तरी त्या उठणार नाहीत अर्धवट सोडून. आणि इतकंच नव्हे तर ज्यावेळेला पुरुष काही लालचीमध्ये येतात, चला पैसे घेऊया आता, किती वर्ष लढणार हो असं, त्याही वेळेला त्यांना विरोध करणाऱ्या महिलाच असतात. तेव्हा महिलांची सृजनशीलता सुद्धा, वेगवेगळी गाणी आम्ही सुद्धा रचतो, त्या सुद्धा रचतात. आणि मग अगदी सगळ्यांच्या समोर रस्त्यावर बसले असताना नाचणं आणि त्या गाण्यातून आणि घोषणेतून आपलं एक प्रकटीकरण करणं, हे सगळं महिला करतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या सहभागाविरुद्ध कुठलंच आंदोलन आमचं जे 39 वर्ष पूर्ण करून चुकलेलं आहे ते इतक्या दूरपर्यंत चालू शकत नाही.